तुझं नाव काय रे? मिहिर. या बिल्डिंग मध्ये राहत नाहीस का? हो, मी माझ्या मामाकडे आलोय. चित्र काढतोयस? हो, एका स्पर्धेसाठी मी चित्र काढतोय. पण कशाचं काढतोयस? बैलाचं. मग जमत नाहीये का? हो. मी मदत करू? ठीक आहे. आणि हे बघ, पहिले ना अशी आउटलाईन काढून घे. एकदा का आउटलाईन काढलीस ना की तुला पुढचं सगळं सोपं होतं. ए ताई, पण मी काय म्हणतो, याची पाठ आपण अशी थोडीशी लयदार करूया ना. तू करतोस? अडलं तर सांग. ताई, तुझं नाव काय आहे? माझं क्रांती. तू मला चित्रकला शिकवशील? ताई, हॅलो. हाय बेटा, कशी आहेस? हाय बाबा, मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? मी मजेत. हॅपी ॲनिव्हर्सरी. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो. बाबा, तुमच्या लक्षात आहे? ऑफकोर्स. एक वडील आपल्या मुलीच्या लग्नाचा वाढदिवस कसा विसरतील? आज 2 वर्ष झाली ना लग्नाला. मग काय खास बेत आहे आज? बाबा, मानस लवकर येईल ना आज. आम्ही वैशालीत जेवायला जाणार आहोत. अरे वा, मजा आहे. करा करा, मजा करा. बाकी काय? आणि मुख्य म्हणजे पुणे आवडतंय की नाही? हो बाबा. बाबा, पुणे खूप मस्त आहे. हा. मानस ना मला रोज संध्याकाळी फिरायला घेऊन जातो. अरे वा. इनफॅक्ट आम्ही काल संध्याकाळी सारसबागेत पण गेलो होतो. बाबा, तिथला गणपती काय सुंदर आहे ना. हो, अगदी खरं आहे का? तुम्ही इथे आलात ना की आपण सगळे जाऊयात परत. हो, जाऊ ना, नक्की जाऊ. मग मी तुला म्हणलं नव्हतं, दापोलीतून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य होता. बरं मला सांग, मानस कसा आहे? मानस मजेत. त्याला या महिन्यात प्रमोशनही मिळेल कदाचित. अरे वा, कॉंग्रॅट. बरं चल, येऊ बोल, जरा गडबडीत आहे. बाबा ऐका ना. हा बोल ना. नाही, काही नाही, असंच. बरं
अच्छा, ठेवतो फोन. प्लीज नको. तू काय करणार आहेस? अरे बोल ना प्लीज, तू काय करणार आहेस मला सांग ना. प्लीज नको करूस, प्लीज प्लीज. तू हे सगळं का आणलंयस? अरे प्लीज तू सगळं का आणलंयस मानस? प्लीज. साला 6 महिने झाले हॅरेसमेंट लावली आहे साल्याने माझी. मी म्हणलं HR कडे तक्रार करतो तर मला म्हणे शहर सोडावं लागेल तुला. नाही रे, मी काय घाबरतो का त्याला? त्याच्या आईला बघतो ना काय करतोय तो. बरं त्याला दाखवायलाच पाहिजे एकदा. हो चल. एवढा वेळ लागतो का दार उघडायला? का बहिरी झाली आहे? आत होते मी. आणि आज तरी जेवण वेळेवर मिळणार आहे का? की आजही उशीर? नाही, लगेच वाढू. आत्ता ही काय जेवणाची वेळ आहे? नंतर बघू. चल जा, क्लास घेऊन ये. पाणी कोण वडील दापोलीहून आणणार आहेत का? बघू नको, जा आण पाणी.
कसली बेचव भाजी दिली होती का डब्यात? एकतर चहा आईला तिकडे त्या शर्माची कटकट आणि त्यात असली खाणरेडी बेचव भाजी तुझी. ते शेजारच्या काकूंकडून घे शिकून काहीतरी, नाहीतरी घरात दिवसभर रिकाम टेकडीच बसलेली असते. क्रांती, क्रांती डबा दे. क्रांती डबा दे. मनीषाचा फोन आला होता. ती पुण्यात आली आहे. मग भेटायला जाऊ का? तुला कितीदा सांगितलं घराबाहेर पडायचं नाही, कळलं? खूप दिवसांनी. नाही. दार लावून घे. हॅलो. हॅलो क्रांती, आज येतेस ना? अगं मनीषा, मला नाही जमणार खरंच. अगं असं काय करतेस? आपलं ठरलं होतं ना. अगं हो, पण पण मी काही नाही, मी तुझी वाट पाहते. लवकर ये. बाय. महाजुरडे साले मिसळून फुटलेलं नाही तरी मस्ती येते यांच्या अंगात. काढलं पाहिजे, उभा उभा मारला पाहिजे, जोड्याने बडवलं पाहिजे असल्यांना. तुम्ही काय बघताय सगळे? हा काय इथं काय तमाशा चाललाय? आले इथं बघायला. अहो काय जाऊ दे. हा अजून मिसळून फुटलं नसेल त्या पोराला आणि अंगाला हात लावतोय. अहो आता मागा हात लावलाय मला. आपण गप्प बसलो ना तर उद्या आपल्याला आडवं पडायला पण कमी करणार आहेत नाही. यांना ना मारलं पाहिजे असंच. अहो ही असली आहे ना म्हणून माजली ती पोरं. अहो काय जाऊ दे ताई, आपल्या पोरींचं कसं व्हायचं बघ, सांगा बघू तुम्ही. कसं शोधणार आहे त्याला तुम्ही? गेला की तेव्हा तेव्हा लाज होती का त्याला? आणि हे सगळे बघत उभे असतात असे. आपणच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर काय उपयोग नाहीये. उद्या आपल्याला कमी जास्त ऐकताना काय काय होतंय ते. अहो काय कळतं का नाही? आईच्या वयाची आहे मी त्याच्या. इथं येऊन मागे हात लावून जातो म्हणजे काय? ये की रे, कुठे आहेस तू? ये आता. जा हे दे बाई इकडं. चला बैलाच्या चित्राला मला शाळेत फर्स्ट प्राइज मिळालं. वाव, कॉंग्रॅट्स. थँक्यू. बघू मला. हे बघ. ए ताई, ताई तू मला चित्रकला शिकवशील? ये उद्यापासून. ठीक आहे, बाय. बाय.
Thank you.